हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण। भीष्म द्रोण यांच्या पुढे रथ उभा केल्यानंतर मनामध्ये गडबड निर्माण झाली। खूप सुंदर ओव्या आहेत ज्ञानोबा ते इथं मनी गजबज झाली। गजबज हा शब्द तरुण मुलांसाठी खूप लागू होतो। कन्फ्युजन ज्याला म्हणतो आपण, गजबज। कॉलेजला गेल्यानंतर आर्ट घेऊ का कॉमर्स घेऊ, लग्न करताना हिच्याशी करू का तिच्याशी करू, व्यवसाय करताना हा करू, करत काहीच नाही, कन्फ्युजन, त्याला म्हणतात गजबज। आणि सगळं तरुणपणे ना कन्फ्युजन मध्ये निघून जातं, म्हातारपणामध्ये काही शिल्लक राहत नाही। अर्जुनाची जी मानसिक अवस्था भगवंताने जी ठिकाणी टिपलेली आहे ज्ञानोबरायाने, ती फार समजण्यासारखी अवस्था आहे। आणि ही जी झालेली गजबज आहेत याचा खूप मोठा आणि महान अर्थ आहे। मनुष्य हा 4 स्तरामध्ये जगत असतो। शारीरिक स्तरावर त्याची एक डिमांड असते, मानसिक स्तरावर एक डिमांड असते, बौद्धिक स्तरावर आणि आत्म्याच्या स्तरावर म्हणजे हृदयाच्या स्तरावर। आणि ह्या 4 विभागामध्ये फिरत असताना मनुष्याचा श्वास कोंडला जातो। शरीराची डिमांड वेगळी असते, त्याची भूक वेगळी असते। शरीर जे असतं ते कधी कोणाला सुख देत नाही, पण ते दुःख देऊ शकतं। त्या दुःखाला थांबवणं याचा अर्थ सुख होतो। लक्षात येतं आपल्या? शरीर जे आहे ना सुख देत नाही कुणाला। भूक लागली ते दुःख आहे, भुकेचं दुःख। तहान लागली ते दुःख आहे। मग आपण जेवण करतो, जेवण केल्याने भूक थांबली, ब्रह्मानंद मिळाला नाही। जे दुःख होतं भुकेचं ते थांबलं, नवीन काही मिळालं नाही। हे वैशिष्ट्य शरीराचं, म्हणजे त्याची गरज भागवणं म्हणजे सुख मिळणं असा अर्थ होत नाही। दुसरा स्तर आहे मनाचा, त्याला तुम्ही किती द्या ते चंचलच आहे। ते लगेच खुश होतं, लगेच म्हणतं नवीन काय आहे का, काही द्या तुम्ही, मानसिक स्तर म्हणतात त्याला। आणि समुद्राच्या जशा लाटा असतात निसर्गतः, तसं मनामध्ये संकल्प विकल्प असतात। इथे मोह होतो, तेथं मनी गजबज झाली। नीट ऐका बरं का, खूप सुंदर विषय आहे। तरंग नेहमी येतात, त्याचा स्वभाव आहे लाटा येणं, तसं मनाचा स्वभाव आहे चंचल असणं। पण ती चंचलता नियंत्रित करण्याचं काम बुद्धी करत असते। 2 अध्यायाचं सारांश मी एकत्र करतोय, दुसरा आणि पहिला, समजायला तुम्हाला बरं पडेल। दुसऱ्या अध्यायामध्ये बुद्धीचं वर्णन आहे, स्थितप्रज्ञ म्हणून ज्याला म्हणतात ना, आणि पहिल्या अध्यायामध्ये मनाचं वर्णन आहे। हे दोन्ही मिश्र स्वरूपात तुम्हाला मी सिद्धांत सांगतोय। तो मनाचं काम आहे चंचलता असणं, बुद्धीचं काम आहे नियंत्रण करणं। मनानं हजारो प्रकारच्या कल्पना केल्या, माणसाचं पतन होत नाही। बुद्धीनं एक केलेला निश्चय माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होत। रोज मनाला असं वाटू दे मी भांडणं करील, मी चोरी करील, मी अमुक करील, काही फरक पडत नाही त्याला। पण बुद्धीने ठरवलं चोरी करायचं, त्या दिवशी तुम्ही उद्ध्वस्त झालात। मनाचा स्वभाव आहे तरंग, आणि बुद्धी निश्चय करते। मनाने आणलेला बाहेरचा माल हा योग्य का अयोग्य ते परखण्याचं काम बुद्धी करते। परख जर तुमची चुकली, निर्णय जर तुमची चुकली, चिकित्सा जर तुमची चुकली, तुम्ही बर्बाद झालात। तिसरा टप्पा जो सांगितला जातो चित्ताचा, तो चित्त म्हणजे तुमची आमची हार्ड डिश आहे, डेटा कलेक्टर म्हणतात त्याला। कम्प्युटर ज्याला माहिती असेल त्याला माझी भाषा कळेल। मोबाईल फोन असतो ना, त्याच्यामध्ये किती फोन आले, किती फोन गेले लक्षात येतात, मग तुम्ही वरून डिलीट करता। पण तज्ञ जर माणूस असला ना आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने ऑपरेट केलं ना, तर 5 वर्षामध्ये तुम्ही किती फोन केलेत, कुठे केलेत, तो काढू शकतो। तो तज्ञ माणूस असेल तर नीट ऐका बरं का, तुम्हाला फार चांगलं उत्तर मिळेल। 5 वर्षाचा सुद्धा डाटा त्या मोबाईल मधून तो तज्ञ माणूस काढू शकतो। 5 वर्षानंतर
तुम्ही म्हणता आम्ही डिलीट केलं, तुमच्या डिलीट करण्याने काय होतं? कारण की तुमची एक एंट्री डाटा कलेक्टर मध्ये मिळून गेली. तुम्ही केलेलं एक पाप तुम्ही विसरून जाऊ शकता, चित्त कधी विसरत नाही. डाटा कलेक्टर आहेत. तुमचं प्रत्येक केलेली घटना त्याचं चित्र चित्तामध्ये गुप्त असतं आणि त्या गुप्त असणाऱ्या चित्तातल्या चित्रांना जो मुक्त करतो त्याचं नाव आहे चित्रगुप्त. ते काय असं वही घेऊन बसला नाही. कोणत्या क्षणी तुम्ही काय केलं, तुमच्याकडे मेमरी कार्ड दिलेले, आपोआप त्याच्यामध्ये डाटा कलेक्ट होतो. किती पाप केलं, किती लोकांना शिव्या दिल्या, किती लोकांना त्रास दिला, काय चोरी केली, काय बलात्कार केला, जगाच्या दृष्टीने कळत नसेल पण चित्तापासून चोरून राहू शकत नाही. चित्त वरच्या स्तरावर विसरल्यासारखं वाटतं पण मृत्यूमध्ये सगळे संस्कार तुमच्या पुढे उभे राहतात. आणि चित्रगुप्त जो असतो ते उघडतो ते चित्त. हृदय जे असतं ना ते प्रेमाने ओथंबलेलं असतं. फार कमी माणसं जीवनामध्ये हृदयापर्यंत पोहोचतात. फार कमी माणसं असतात. हृदयाच्या स्तरावर जगणंच माहीत नसतं. मन, बुद्धी, चित्त फार फार तर मागं असं झालं होतं, मागे तसं झालं होतं. हृदयाचं स्तर अस्पर्शित राहतो. तिथं जगतात ते संत असतात. मग अभंग हृदयातून निघालेत. ज्ञानेश्वरी हृदयातून निघालेली आहेत. संत हृदयातून बोलतात. तर हृदय फार अवघड आहे. ते अर्जुनामध्ये जी गडबड निर्माण झाली ती मनामध्ये गडबड निर्माण झाली. ओवी फार किती सुंदर आहेत. मनी गजबज झाली, आपैशी कृपा आली. मनामध्ये मी तुम्हाला दोन्ही सिद्धांत सांगितलेत. ताट होता एकदम. कौनेशी म्या झुंजावे, वीरवृत्ती, आणि कृपा आली. वीरवृत्ती आणि गडबड झाल्यामुळं काय झालं, कृपा आली. मनी कृपा आली. अपमाने निघाली वीरवृत्ती. दुसरी बाई आली ना घरात. वीरवृत्ती हे क्षत्रिय पुरुषाचं लक्षण आहे. कृपा चांगली असेल ती संताकडे असेल. युद्धावर तो काही संत होण्याकरता गेला नाही अर्जुन. कोणत्या वेळेस काय पाहिजे तीच वृत्ती पाहिजे. म्हणून ज्ञानोबा खूप सुंदर सांगतात, ज्या उत्तम कुळीच्या होते आणि गुणलावण्य हाती. शब्द नीट तपासून पहा. उत्तम कुळीच्या होती. पहिलं कुळ उत्तम पाहिजेत. गुण पाहिजे. स्वयंपाक वगैरे सगळं करता यायला पाहिजेत. लावण्य, सुंदरता नाही, लावण्य वेगळी वस्तू आहे. पंढरपूरचा पांडुरंग सुंदर नाही, लावण्याचा पुतळा. लावण्य वेगळं आहे. प्रयोग कसे आहेत बघा. गुण लावण्य आथी. आणि इतकी चांगली पत्नी घरामध्ये असताना दुसरी आली. ती कशी आहे, काय आहे, तो त्याचा भाग झाला. आणि तिने का आणली, ज्ञानोबा खूप सुंदर उत्तर देतात. जीवाच्या कशी उतरली. एवढी सुंदर पत्नी घरामध्ये आहे तरी तिने आपली भांडे घासणारी बाई आणली. ज्ञानेश्वरीच आहे ना. जीवाच्या कशी उतरली. दासी की गोसावीन झाली. गोसावी म्हणजे भीक मागणारी नाही बरं, मालकीन झाली. याची मालकीन झाली. का, जीवाच्या कशी उतरली. काही उत्तर देता येत नाही त्याला. पण वीर वृत्ती जी आहे ती निघून जाते. त्याने अपमाने निघाली. आणि क्षत्रियाचा जो मूळ मर्दपणा जर निघून गेला, नीट ऐका, मर्दपणा जर निघून गेला ना, तो मनुष्य नपुंसक होतो. याला संस्कृत मध्ये क्लीब म्हणतात, नपुंसकता. आणि हा भगवंताचा शब्द आहे. क्लैब्यम मास्मगम पार्थ. नपुंसकतेला आरी जाऊ नकोस, नाही तर तो उपपद्यते एतत् त्वयि न उपपद्यते. तुझ्यासारख्या माणसाला शोभत नाही. क्लैब्यम मास्म. तुझी वाटचाल नपुंसकतेकडे आहेत. हिजडा होऊ नकोस.
आणि ज्ञानोबांचा मी सांगितलं तुम्हाला, हे दोघांचे शब्द फार वेगळे वेगळे आहेत. कृष्ण जे बोलतात ना असं डायरेक्ट बोलतात, क्लैब्यम, नपुसक होऊ नकोस. ज्ञानोबा जरा गोड बोलतात, असते पुरुषत्व गेले. शब्दाचा प्रयोग पहा कसा आहे. हे तुमच्या हृदयाला भिडले पाहिजेत ज्ञानोबांचे शब्द, की आई मधला आणि बापामधला फरक काय. असते पुरुषत्व गेले. आता काय राहिले अर्जुनामध्ये, असते पुरुषत्व गेले. आणि हे जरा ओरडून बोलतात, क्लैब्यम, हे अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम, हे जरा शास्त्रीय भाषा झाली. ही भाषा आहे ज्ञानोबांची. आणि पहिल्या अध्यायातला अत्यंत मोलाचे शब्द, महत्वाचा शब्द सांगतो. अर्जुन भगवंताला म्हणत असताना एक शब्द इतका सुंदर सांगितलेला, देवा आमच्यासारख्याने जर असं केलं, नातेवाईकांना परस्परांना जर मारलं, सांगे मनाच्या लोकांच्या मनी केवी उरीजे. फार गंभीर ओवी बरं, लोकांच्या मनी केवी उरीजे. पुन्हा एकदा ओवी सांगतो तुम्हाला, ताण देऊन बघा, लोकांच्या मनी केवी उरीजे. आज सार आहे पहिल्या अध्यायाचं. ही ओवी कळाली ना, पुढची नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ, एक तरी ओवी, एवढा तुकडा जरी कळाला ना तरी माझ्या दृष्टीने मोठा आहे. सांगे म्हणा, कळत नाही ओवी. अहो जेवढे जगातले मोठे माणसं आहेत यांचे भौतिक स्मारक लहान असतील, पण लोकांच्या मनात ते जिवंत आहेत. ही ओवी ज्ञानोबांची. सांगे मनी केवी उरीजे. ज्ञानोबाराय जिवंत आहेत. कोणी विदेशातला मनुष्य आला, ह्याच्यापेक्षा तर दुसरं मंदिर मोठं वाटतं. दगड मोठे असतील, मनात निवास करतात. शिवाजी महाराजांना पाहायला गेलात तुम्ही रायगडावर, जागा दाखवली जाते. इथं राजसिंहासन आहेत, इथं त्यांचा अंत्यविधी झालेला आहे. नीट आहे का, इथे राजसिंहासन आहे, तिथं अंत्यविधी झालेला आहे. काय मूर्खासारखं बोलतायत. अंत्यविधी झाल्याची जागा दाखवली, पण त्यांचा अंत झाला नाही, हृदयामध्ये ते उरलेले आहेत. शब्द इतका मस्त आहेत, मारा तुम्ही, हृदयात उरा. ही ज्ञानोबांची ओवी. तुमचं अस्तित्व आहे ना ते हृदयात उरण्यावर आहेत. तुम्ही मनुष्य आहात, असं काम करा जीवनामध्ये, पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात उराल. ते जीवन आहे. काय किती ओवी किती साधी वाटते. लोकांच्या, देवा आम्ही जर असं केलं तर लोकांच्या मनात कसे काय राहू. अरे लोकांच्या मनातच राहतात मोठे माणसं. आज मुस्लिम धर्मामध्ये, आपल्यासारख्या धर्मामध्ये सगळीकडे देवाचे मंदिर आहेत, मूर्ती आहेत. मुस्लिम धर्मामध्ये मूर्ती नाहीये, अल्लाहला स्वरूप नाहीयेत. अहो किती श्रद्धा असावी. तो अल्लाह मूर्तिमान नाहीये त्यांच्या मते, पण सगळ्याच्या हृदयात राहतो म्हणून धर्म टिकलेला आहे, टिकवला आहे त्यांनी. आत्महत्या करायला तयार होतात, अल्लाच्या नावाने जीव देतात. ह्याला म्हणतात हृदयात निवास करणं. ही हृदयातली कट्टरता आहे. मोठा मनुष्य हा स्मारकाने कधी मोठा नसतो, लोकांच्या दृष्टीने कधी मोठा नसतो. चांगलं काम करा, हृदयातून जात नाही. लक्षात आलं का. चांगलं काम करा, हृदयातून जात नाही. हृदयातून जात पिढ्यानपिढ्या जात नाही. एवढे बसलेल्या लोकांनी काही ज्ञानोबांच्या काळात होते काय. आज आपल्या हृदयामध्ये ज्ञानोबा आहेत. हेच ज्ञानोबांचं कार्य आहेत. आणि अर्जुन देवाला म्हणतो, देवा करायला काही हरकत नाही, पण लोकांच्या मनी केवी उरीजे. आपलं अस्तित्व लोकांच्या मनात कार्य. आणि वाईट म्हणून जर स्वीकारलं ना, आजही लोक रावणाला शिवाय देतात. काही नातेवाईक आहे का रावण. ते आमच्या भगवानगडावर आहेत ना, ते पोते गुंडाळलेली लोक येतात, वनवासी नाही का. मी एकाला विचारलं, बाबा तुला काही प्रॉब्लेम आहे का. म्हण नाही. पोतं का गुंडाळलं. म्हणे वनवास. मग काय पत्नी पळून नेली नाही. झालं काय. रामाची पत्नी नेली भारत. अरे म्हणलं मिळाली, तिला मुलं झाले, सगळं झालं. लोकांच्या मनी उरीजे.
रामायण घडलं असेल, त्यांना कळत नाही असं नाही, शब्द नीट ऐका, त्यांना कळत नाही असं नाही, पण लक्ष्मण शक्ती लावली ना 10 दिवस अनवाणी पायाने फिरतात शोकाकुल होऊन. याला म्हणतात लोकांच्या मनात घर करणे. एक शब्द आहे फक्त ज्ञानोबारायांचा, एक, पंढरपुरा नेईन 700 वर्ष झाले लोक आजही पताका नेतात. त्यांना देव भेटत नाही पण माऊली नेते, हृदयात येत माऊली, माऊलीचं भजन करत जातात. जगायचं असेल मनुष्याला अशा पद्धतीने जगावं, लोकांच्या मनी उरीचे. कुठलाही मनुष्य असो, कळत न कळत त्याच्या मुखातून नाव निघतं ज्ञानोबा तुकोबा. भजन तसंच होतं, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, लोकांच्या मनात उरणं हे काम आहेत, हे जीवन आहेत, हा परमार्थ आहे. आणि हे कर्तव्य भगवंताच्या प्रसादानेच मिळतं. पुढे येईल तुम्हाला, म्हणजे महत्वाचा शब्द आहे पहिल्या अध्यायातला. काय जगाचं होईल ते होईल, पण आमच्यामुळं जग नष्ट झालं हा आक्षेप आमच्यावर नकोय. आणि भगवंत सुरुवातीला 2 शब्दामध्ये व्यावहारिक उपदेश देतात, हे बरोबर नाही तुझं. आणि इतकं समजावलंय त्यांना, अरे अर्जुना तू स्वतःला ओळख, तू हा संग्रामी हर जिंतीला, शंकराला तू जिंकलेला आहेस. इथे शंकर स्वप्नात येत नाही कुणाच्या. अर्जुनाची योग्यता काय, तू हा आणि सांगणारे भगवंत आहेत. संग्रामी हर जिंतीला, निवात कवचाचा ठाव पिढीला, इंद्राला सापडत नाही त्याला तू खलास केलंस. पवाडा तू हा केला गंधर्वासी, दुर्योधनाला आणि कर्णाला बांधून नेत होते गंधर्व, त्यांना तू सोडवलंस. ह्या तिन्ही दृष्टांत अमानवीय आहेत. ज्ञानेश्वरी वाचताना हे लक्षात ठेवा. हे तिन्ही जे दृष्टांत ज्ञानोबा देतात ना, हे अमानवीय आहेत, मनुष्याचे नाही आहेत. संग्रामी हर जिंतीला, हर शंकर, निवात कवच राक्षस अमानवीय, आणि पवाडा तुआ केला, म्हणजे तुझ्या समोर माणसं किती किरकोळ आहे अर्जुना. शब्दांचा प्रयोग पहा कसा आहे. ज्ञानोबा ही शैली ज्ञानोबारांची. अमानवीय शक्तींना हरवणारा तू माणसाला घाबरतोस तू. भीष्मद्रोणाला हे जरा अर्जुना जास्त होत. सिंहासी झोंबे कोला, सिंहासी झोंबे को ऐसा आपाड अतिके झाला, असं तर कधी घडलं नाही. पण तो आज साच केला आजी येत, सिंहाचं पिल्लूस तू. हे कोल्ह्याला घाबरत, कोल्हा कळलं का तुम्हाला. सिंहासी झोंबे कोल्हा, कोल्हा कळालं ना. समाजातले अति हुशार माणसं, स्वतः कधी भांडणं करत नाही, कळ लावल्याशिवाय. ही ज्ञानोबाची शैली बोलायची, लेकी बोले. त्याच उपमा कसं काय दिलं तिने. ज्ञानोबाची वैशिष्ट्य आहेत. बोलली अरूपाचे रूप. तुम्ही बघा, तुम्ही समाजामध्ये खरे कोल्हे असतात, आणि कोल्ह्याचं वैशिष्ट्य आहेत, आयुष्यात कधी शिकार करत नाही, नेहमी दुसऱ्याचं खात असतो. माहिती आहे ना दुसऱ्याचं. हे कोल्हे कधी शिकार करत नसतात, शिकार करायला लावतात. त्याच्यामध्ये तुमचा भर होऊ नये. निवांत तो साच केला अचेत. असे अनेक दृष्टांत दिलेले आहेत. हृदयाचे ढिले पण आता ती इतकं वैतागानं बोललेत ना ते एक एक शब्द, दळमळला जरा. तुला जर अर्जुना युद्ध करायचं नव्हतं, तू ह्या भीष्मद्रोणांना पाहिजे, तू आधीच काय नोळखीसी की या गोत्रज असे, तू आधीच काय नेनसी या गोत्रज असे नोळखीसी. तुला अजून काही अक्कल नव्हती का. हे सगळं रचायला लावलं ना आताच पळून जायचं म्हणतो. तुला काही अक्कल आहे का. ते तसं संताप बघितला श्रीकृष्णाचा. मन तर घाबरलेलं आहे, संताप मोठा आहे. पुन्हा तत्वज्ञान. नाही देवा काय, कसं युद्ध करावं. कथम भीष्म हम संख्ये. द्रोणाचार्याला कसं मारावं. भगवंत फार सुंदर भगवंताला सांगतात, पटवून देतात. असं होतं बरं कधी कधी. एका महाराजाने लग्न केलं 50व्या वर्षी. न्याय
नाईलाज असतो ना, 50व्या त्यांना 50व्या वर्षी कळतं आपलं कोण नसतं म्हणून. 50व्या वर्षी लग्न केलं. मी विचारलं, महाराज 25-30 असतं तर चांगली मिळाली असती, नवीन मुलगी संसाराची वगैरे. तुम्ही आता जिच्याशी लग्न केलंय तिला 2 पोरं आहेत, नवऱ्याने काढून दिलेली, दिसायला चांगली नाही, आणि एवढं संसारातल्या लोकांनी टाकलेल्या बाई बरोबर तुम्ही लग्न करतायत. कीर्तनकार माणसं जरा डोक्यात बसत नाही. शास्त्री, तुम्हाला समाज उद्धाराचे नियम माहीत नाहीत. चांगल्या मुलीशी तर कोणी लग्न कर, मग आपण कीर्तनकार कशासाठी? कथम भीष्म अहम संख्ये द्रोणांच्या मधुसूदन. आम्ही भीष्माचार्याबरोबर कसं काय युद्ध करावं? द्रोण अगोदर तुला माहित नव्हतं का? ते आजोबा आहेत ना तुझे, त्याच्या मांडीवर खेळला, तुला कळत नव्हतं युद्धाला कोण येणार आहे? वायाची काय करीशी? अतिशय आता मूर्खपणा करून सांडी हे मूर्खपण. उठी घे धनुष्यबाण, संग्रामी कवन कारुण्य तुझे. पुन्हा अर्जुन जरा शेवटी तू कंटाळतो, देवा म्हणतो, यपा देवा मला मी काय आहे ते तुला माहिती, मी काय आहे ते तुला माहिती. आता एक मी हात जोडतो तुझ्या, तू गुरु बंधू पिता. काय शब्दाचा प्रयोग? तू गुरु बंधू, सगळं देवा तूच आहेस. हेच अभंग आहेत. विठ्ठल माय बाप चलत आहे, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल येण्याचा. हे ज्ञानवालीची भाषा अशी वेगळी आहे ना की मिठास होतो त्याच्यामध्ये. तू आमची इष्ट देवता. बघा कसं आहे, तू आमची इष्ट देवता. इष्ट म्हणजे आवडती देवता. तूची सदा रक्षिता आपदी आमुते. भगवंत म्हणले काय म्हणायचं ते बोल. काय नाही देवा, मला आता इच्छा अशी वाटते, तू मला शिकव, आणि असं शिकव की मला कळालं पाहिजे. आणि भगवंत त्याला शिकवताना फार सुंदर प्रयोग करतात. तो पहिला जो श्लोक आहे ना, सुचानन, हा इतका मधुर श्लोक आहे, सगळ्या फिरक्याच आहेत त्याच्यामध्ये. काय अर्जुना, तुला समजून सांगावं, नीट आहे का? तुला समजून सांगावं तर तूच मला समजून सांगतोस. गोव्या कशा आहेत? जात्यंदा लागी पिसे, मग ते सैरा वैरा हे शहाणपणाला दिलेली उपमा आहे. जात्यंदा लागी पिसे, मग ते धावे सैरा वैरा जैसे. तुझे शहाणपण तैसी दिसत असे, तुझे शहाणपण तैसी दिसत. जात्यंदा लागी पिसे, जन्मांध माणसाला लागलेला वेळ. जन्मांध. ज्ञानवरांची गोवी फार सुंदर, तुम्हाला इथं अर्थ कळेल त्याचा. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा आहे, कुठेच विनम्रता घेत नाहीत. हा पहिला पक्का मुद्दा लक्षात ठेवा. कुठेच विनम्रता घेत नाहीत. काही ओव्या तुम्हाला असं वाटतात विनम्रताच आहेत, पण त्या विनम्रता नसतात. त्या एरवी तरी मी मूर्ख. बरेच कीर्तनकार सांगतात काय माऊलीची विनम्रता आहे. माऊलीचं मोठेपणच याला माहित नाही. काय विनम्रता कळणार आहे त्याला? एरवी तरी मी मूर्ख आहे असं सांगितलं का ज्ञानोबरांनी? एरवी तरी एखाद्याला म्हणायचं असेल तर असा शब्द आहे बरं का तो. एरवी तरी नाहीये, एरवी तरी मी मूर्ख. जरी झाला अविवेक, संत कृपा दीपक सोज्वळ असे. शब्द नीट आहे का? ज्ञानोबा म्हणतात मी मूर्ख असेल, अविवेकी असेल, पण माझ्याकडे संतांचा दिवा आहे. संत कृपा दीपक, ही ओळी नीट आहे का? जात्यंदा लागी पिसे. मला सांगा, मूर्खातला मूर्ख मनुष्य असला आणि त्याच्याकडे दिवा असला, तो उत्तम आहे का शहाणा आंधळा चांगला? बोला ना. शहाणा आंधळा चांगला का मूर्ख दिवावान चांगला? रस्ता दिसतर कोणाला? ही 2 ओव्या आहेत ह्या. जात्यंदा लागी पिसे, मग ते तुझे शहाणपण तैसे. अरे आंधळेपण आहे तुझं. शहाण म्हणजे शहाणपण आहे तुझ्याकडे, आंधळ शहाणपण आहे. ज्ञानोबा म्हणतात मी कदाचित शहाणा नसेल,
पण संत कृपा दीप आहे माझ्याकडे, दिवा आहे, आणि डोळस माणसाकडे दिव्याचा उपयोग होतो. म्हणजे माणसानं शहाणा असावं, आंधळं नसावं. नाही लक्षात येत? शहाणा असावं माणसाने, आंधळं नसावं. आंधळ शब्दाचा अर्थ पुढं काहीतरी होणार आहे ते दिसलं पाहिजेत, नाहीतर तुरुंगात जायची पाळी येते. आपलंच आयुष्य उद्या कोणतं आपण पाऊल टाकतो हे जर आपल्याला कळत नसेल, अपकीर्तीशिवाय पर्याय नाही जीवनामध्ये. याला आंधळे पण म्हणतात. अर्जुना, तू शहाणा आहेस पण आंधळा आहेस. आणि ही मानवी जीवनातली सगळ्यात मोठी सुंदरता आहे. आपण शहाणे आहोत का अज्ञानाने आंधळे आहोत हे पहिले निश्चय केला पाहिजे. जर आंधळे आहोत, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. गुरुचं वर्णन करत असताना अज्ञानाला दृष्टी देणारा धर्म जागो सदैवांचा काय आंधळ्या दृष्टी देतो. हे काही छोट्या छोट्या गोष्टीत कीर्तनकारांना ह्या काही जड नाहीयेत, फक्त एक दिग्दर्शन करून जातो मी तुम्हाला. म्हणून आणि ज्ञानोबाचा उच्चार इतक्या वेगळ्या पद्धतीचा आहेत. अर्जुना, मी एक उलट तुला विचारतो, ठीक आहे तू यांना मारणार नाहीस, पण हे काय अजरामर होणार आहेत का? आणि दुसरा विषय असा आहे, तू यांना मारणार आहेस, यांना तू निर्माण केलंस का? काय काय लोकांना एवढं टेन्शन असतं ना, काय होईल भविष्यात भारताचं, तुझं बघ ना. आता निवडणुकीचं वारं सुरू झाले, जो येईल ना शास्त्री तुम्हाला काय वाटतं? म्हणून मला काय वाटणार आहे, हवा चाललेली आहेत म्हणून पहिले चालत होती. नाही कोणाचा राज्य येईल म्हणून तुला काय टेन्शन? टेन्शन ओवी कळेल का नाही ही टेन्शन घ्या ना, ज्ञानेश्वरी कळेल का नाही टेन्शन. कोणीही जरी राजा आला फरक काय पडणार आहे? 20 वर्षापूर्वी एसटीने प्रवास करायचो मी, असं येताना जाताना. पुणे एसटी स्टँडला उभा होतो, त्या आळंदी गाडी यायला वेळ होता. 2 भिकारी भांडण करत होते. विषय फार महत्वाचा होता आणि इतक्या जोरात भांडण लागले, तो विषय ऐकून मी त्यांच्याजवळ गेलो. परिस्थिती अशी होती की एका मुख्यमंत्र्यावर आरोप आलेला होता म्हणून त्याने राजीनामा दिला होता आणि मुख्यमंत्री कोण होणार आहे याच्यावर चर्चा चालली होती. आणि चर्चा करणारे 2 भिकारी आणि त्या पोलीस स्टेशनला मी. पण चर्चा जोरात, कोण होय, हा होणार, तो होणार. 5 मिनिटं दोघं जण भांडले. नवीन गाडी आली, दोघे पळाले. नाही काय आपला अधिकार काय, आपली योग्यता काय? कोणी मुख्यमंत्री झालं ह्याचे काही भीक मागणं बंद होणार आहे? नाही लक्षात आलं. कोणी महाराज झालं ना, तुम्ही अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही, लक्षात ठेवा. कोणत्याही महाराजाला मोठं म्हणण्याची गरज नाही, कोणत्याही महाराजाला लहान म्हणण्याची गरज नाही. तुम्ही माऊलीच्या दरबारात उद्धारासाठी आलात, तुमचा उद्धार व्हावा एवढंच ध्येय आपल्या डोळ्यापुढे पाहिजे, तर जीवन आपलं सावरलं जाईल. कोणी मोठा असू द्या काय फरक पडणार आहे, कोणी लहान असू द्या काय फरक पडणार आहे? अरे ओढा थोडंच आपल्या डोक्यामध्ये शिरणार आहेत. आपला रस्ता, आपलं मेहनत, आपलं जीवन हे ज्ञानवर्णीश आपल्याला सुचवलेलं आहे. ज्ञान दुसऱ्याला नाही पाहिजेत, आपल्याला ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञानोबांचे शब्द इतके सुंदर आहेत. परे मूर्खपणे नेणसी न चिंता वेते. शब्दाचा प्रयोग फार गोड आहेत. न चिंता वेते, अनावश्यक गोष्टींचा विचार करू, चिंतेशी. अहो काय काय माणसं एवढे घातक असतात. आमच्या गुरुजींनी फार सुंदर गोष्ट सांगितली होती, मला फार काळजाला लागून गेली ती. स्वामीजींच्या काळामध्ये जो ग्रुप होता 50-60 वर्षापूर्वीचा, काशीमध्ये शिकणारा, एका मुलाचा फार नंबर यायचा, काशीमध्ये पहिला नंबर यायचा तो अभ्यासामध्ये. आणि त्याची बाकीची 2-4 सहपाठी होते, खानदानी मित्र, खानदानी शत्रू असतो, त्यांना वाईट वाटायचं, सतत याचाच नंबर, सतत याचाच नंबर. काय करावं माहिती का त्या मित्रांनी? ते
तुम्ही याचा अभ्यास कसा कमी करावा, तुम्ही डोकंच भगवंतांनी भारी दिलेलं आहे, काय कमी करणार आपण अभ्यास? सोपा उपाय आहे. त्यांच्यातले एक तिरका बुद्धीच्या माणसाने गेलेच वर्गणी केली, त्यांनी सुंदर पुस्तकं आणली, महाभारत, रामायण, भागवत. विद्यार्थी अवस्थेत गरिबी असते आणि सगळे पुस्तक आणले, सगळ्यांनी त्याचा सत्कार ठेवला, जो पहिला येणारा मुलगा आहे. आणि आम्हाला अभिमान आहे, गेल्या 5 वर्षापासून आपला पहिला नंबर विद्यापीठामध्ये येतो, आपली प्रगती अशीच चालू राहावी. त्याचा सत्कार केला आणि ही पुस्तक सप्रेम दिले, चांगले चांगले पुस्तक. महाराज तो पोरगा नापास झाला पुढच्या वर्षी. पुस्तकं चांगले, चांगलेच माणसं रस्ता भटकायला लावतात, हे डोक्यात बसू द्या एकदा. दारुडे माणसं रस्ता भटकायला लावत, मित्र रस्ता भटकायला लावतात. चांगले चांगले पुस्तकं वर्गणी काढून सप्रेम भेट दिले, अभ्यासाचे पुस्तकं वाचायचे बाजूला राहिले आणि कथा कवितेमध्ये तो माणूस रमला. परीक्षा आली, रिझल्ट जेव्हा आला तेव्हा तो नापास झालेला होता. मित्रांनी केलेला घात आहे. हे जीवन कळलं पाहिजे आपल्याला, यातलं अंतर कळलं पाहिजे. आपल्या जीवनाला साधक काय आणि बाधक काय हे आपल्या जीवनात कळलं पाहिजे. आणि याचं उत्तर एका शब्दामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. अर्जुना, ते पुण्यवशे अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे अशेषही नासे संसार भय. ही अक्कल, ही सद्बुद्धी, काय ज्ञानवारांचे शब्द आहेत, अल्पची, छोट्या प्रमाणामध्ये हृदय बुद्धी प्रकाश. बुद्धी जर आली ना, अशेषही नासे संसार भय, त्याच्यावरच्या वळवा आहेत ह्या. अर्जुना, सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये, जैसी दीपकळिका धाकुटी बहुतेजा ते प्रगटी. म्हणून एक लक्षात ठेवा, कोण शत्रू आहेत, कोण मित्र आहेत, कोण जवळचं आहेत, कोण लांबचं आहेत. आपलं जीवन उन्नत करावं याच्याकरता मुख्य रूपाने ज्ञानेश्वरी आहे. उद्या बरोबर 6:30 वाजता ज्ञानेश्वरी सुरू होईल आणि प्रत्येक अध्यायातला जो काही विशेष भाग आहे तो आपण जलद गतीनं चिंतन करण्याचं पाहू. ते सिद्धांत आपल्याला कळतील. आपण रसिकतेने ऐकत आहात. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. यानंतर ज्ञानोबरांची आरती होईल आणि मग कार्यक्रम समाप्त होईल. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत मनोवेधीला माझा. लोपले ज्ञान जगी हित निर्णय कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत मनोवेधीला माझा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी टकची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत मनोवेधीला माझा. तुकारामा स्वामी सद्गुरु धाम, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रचिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. उदिता तुलनेसी ब्रह्म तुलासी आले, म्हणून रामेश्वर
देवी आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पालता घराम खालील पाहून आनंद पूजन भावन पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. कालचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवसामध्ये भगवान श्री ज्ञानोबरांची पार्श्वभूमी आणि वारकऱ्यासहित महाराष्ट्राने त्यांच्यावर केलेला संन्यासी पुत्रांचा आरोप तो कसा चुकीचा आहे तो आपण काल पाहिला. एक दोन महाराजांचा फोन आला मला, बिचारे समोर तर काही आले नाहीत. म्हणे महाराज ज्ञानोबरांचे वडील जे होते ते संन्यासी जर नव्हते तर नामदेव महाराजांच्या गाथ्यांमध्ये असे काही प्रमाण आहेत जिथे संन्यास घेतला म्हणून उल्लेख आहेत. आणि तुम्ही सगळे महाराज मंडळी आहात, हे उत्तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा. नामदेव महाराजांच्या गाथ्यात आलं म्हणजे नामदेव महाराजांचं आहेत असं कधी समजायचं कारण नाही. नामदेव महाराजांच्या गाथ्यात आहेत, छापणारी माणसं असतात. इंग्रज भारतामध्ये 200-250 वर्षापूर्वी आले होते आणि अभंगत जन्माला आलेत. माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. आता ही डिग्री म्हणजे काही एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे काय? आणि शेवटी करतात एका जनार्दनी. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये बरेच दोष आहेत. नामदेव महाराजांच्या 500 वर्षानंतर जन्माला आलेली मीराबाई, तिचं चरित्र सुद्धा नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे आणि ते नामा म्हणे म्हणून दिलेलं आहे. आता नामदेव महाराजांच्या 500 वर्ष जन्माला आलेली मीराबाईचं चरित्र नामदेव महाराजांनी लिहिलं म्हणजे नामदेव महाराजांनीच लिहिलं असं आपण मानायचं असतं का? आणि नंतरच्या काही लोकांनी स्वतःच कवित्व तयार करून माऊलीच्या, तुकोबारायांच्या आणि नामदेव महाराजांच्या नावाखाली ते खपवलेलं आहे. याचा उल्लेख स्वतः तुकोबारायांनी केलेला आहे. विकाल तेथे विका माती नाव ठेवून. कधी तुकोबारायचे अभंग आपल्या नावाने खपवलेत, कधी त्यांच्या कृतीला तुकोबारायचं नाव दिलेलं आहे. अशा अनेक प्रसंग, तो आपल्या वादाचा विषय नाही. पण एक लक्षात ठेवा, गाथ्यात आहे म्हणजे तुकोबारायचंच आहे. त्याला आपल्या भाषेमध्ये फार छोटा शब्द आहे, क्षेपक अभंग म्हणतो आपण त्याला. क्षेपक म्हणजे परिक्षिप्त केलेले, वरून टाकलेले अभंग. म्हणून माऊलीच्या कुलवंताच्या बाबतीमध्ये संशय घेण्या इतपत आपण मोठे नाहीयेत. 8 पिढ्या ज्यांच्या परंपरेने शुद्ध चाक गेलेल्या आहेत ज्ञानोबारांच्या, मी काल सांगितलं तुम्हाला, हरिहर पंथापासून ज्यांचं चरित्र हे दिव्य आहेत, 8 पिढ्या ज्ञानोबारांच्या अगोदरच्या, त्या कुळातला माणूस चुकीचा वागेल अशी कल्पना करू नका. आणि केवळ ज्ञानोबारांचं चरित्र खराब करण्यासाठी प्रमाण एकत्रित करू पण नका. काही लोकांना अशी खोड लागलेली असते, वाईटासाठी डोकं लावतील आणि फार मोठं टेन्शन येतं. सकाळी त्या माणसाला फार मोठं टेन्शन होतं, महाराज आता हे कसं करायचं आम्ही. म्हणलं काय टेन्शन आहे तुझं, हे नामदेव महाराजांच्या प्रमाणाचं काय करायचं. म्हणलं माऊली नामदेव महाराज काही बोलले का तुला. आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा, विवादात टाकणारा माणूस हा राजकारणी असतो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास कमी व्हावा याच्याकरता हे विवाद निर्माण झालेले आहेत. तुकोबारांचं आडनाव काय, मोरे का आंबिले. आणि वारकरी संप्रदायातल्या एका माणसाने पुस्तक लिहिलेलं आहे, ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे. पुस्तक आहे, कारण की माऊलीने कुठे उल्लेख केलेला नाही विठ्ठलाचा. ते योगी ज्ञानेश्वर महाराज वेगळे
आणि अभंग लिहिणारे ज्ञानदेव वेगळे. म्हणून हे जे वाद आहेत ना, हे कुठेतरी त्यांचं नाव प्रसिद्ध व्हावं. मोठ्या माणसाच्या नावाला जर काही शिंतोडा उडवला तर त्याचंही नाव प्रसिद्ध होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी या समाजामध्ये, समाज रचनेमध्ये नाईलाजानं असतातच.